खबर अकोला की मूर्तिजापुर से है, जहां लाखों श्रद्धालुओं की आस्था का पर्व लखपुरी और मूर्तिजापुर के बीच ऐतिहासिक कांवड़ यात्रा शुरू होते ही प्रशासन और पुलिस व्यवस्था मुस्तैद है। इसी पृष्ठभूमि में जिला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने शनिवार को लखपुरी स्थित लक्षेश्वर स्थान में एक उच्च स्तरीय बैठक आयोजित कर यात्रा की सुरक्षा और परिवहन व्यवस्था की विस्तृत समीक्षा की। पुलिस अधीक्षक ने स्पष्ट किया कि चूंकि श्रद्धालुओं की संख्या अधिक है, इसलिए सभी को जिम्मेदारी और समन्वय से काम करना आवश्यक है। प्रशासन की असली परीक्षा यही है कि आस्था का ये पर्व सुचारू रूप से संपन्न हो। इस बैठक के बाद पूरा प्रशासन मुस्तैद है और कांवड़ यात्रा की योजना से श्रद्धालु में संतुष्टि का माहौल है। धनराज सबकाल की ये रिपोर्ट। आणि याच्यामध्ये कमीत कमी आता 2 कोटीचा मुद्देमाल आपण फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जप्त केला। तर जे बोस तस्कर असतील, किमान अवैध दारू विक्रेता, अवैध जुगार, मटका, सत्ता, पटका, विकता काही म्हणजे आमचा जर आपल्याला आढळून आल्यास की आमच्या बंधाचा सपोर्ट आहे, आपण मला सांगा, कारण की आमची एकदम कठोर पॉलिसी आहे। याच्यावर आम्हाला स्मॅश करायचं आहे आणि आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्यामध्ये काही कमतरता होणार नाही। आणि जर अजून आपल्याकडे काही त्याच्यामध्ये गोपनीय माहिती असतील, आपण ऑफिसमध्ये येऊ शकता किंवा आमचे एनसीपी आहे त्यांना देऊ शकता। आणि आपला जे काही उत्सव आहे ते नक्कीच म्हणजे प्रत्येक वर्षानुवर्ष पोलिसांनी सहकार्य केलेलाच आहे। या आणि अनेक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बाबी करायच्या आहेत, त्यासाठी आज विशेष करून नव्याने रुजू झालेले एसपी चांडक साहेब यांनी सर्वप्रथम आज आपल्या मूर्तिजापूरमध्ये आगमन केलेलं आहे। त्यांचं मी लक्षेश्वर संस्थांच्या वतीनं आणि मूर्तिजापूर मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आपले केंद्रीय अप्पा साहेब, तहसीलदार बोबडेताई, कुलकर्णी साहेब, आपले सीओ साहेब, मेंढरे साहेब, जाधव साहेब, मुफ्ती साहेब, कदम साहेब, पीएमसी सारे अधिकारी, आपले राजभूत दापतेजी या संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांची टीम आणि उपस्थित सगळे शिवभक्त आणि पत्रकार